ऑटोमॅटिक मशीन आहे. याच्यामध्ये मदरचे मिल्क पंप हा ब्रेस्ट पंप आहे आणि ह्याच्यामध्ये मदरचे मिल्क ऑटोमॅटिक एक्सप्रेस करून या बॉटलमध्ये कलेक्ट केले जाते. त्यानंतर 24 तास या रेफ्रिजरेटरमध्ये 8 डिग्री सेल्सिअसला दूध स्टोअर केले जाते आहे. याच्यामध्ये प्री पाश्चरायझेशन मिल्क ठेवले जाते -20 ते -25 डिग्री सेल्सिअस पर्यंत. हे सेमी ऑटोमॅटिक पाश्चरायझेशन मशीन आहे. जर दुधाची क्वांटिटी कमी असेल तर आपण हे मशीन वापरतो. हे जे आहे ते कूलिंग मशीन आहे. म्हणजे काय असतं, पाश्चरायझेशन मध्ये दूध हीट केलं जातं, त्याच्यानंतर आपल्याला ते दूध कूल करावं लागतं. तर ह्या मशीनमध्ये ते दूध कूल होतं. हे मशीन आहे हे कूलिंगसाठी आहे. आपण दूध पाश्चराइज झाल्यानंतर नॉर्मल एअरमध्ये ठेवू शकत नाही, कारण नॉर्मल एअरमध्ये जंतू संसर्ग होण्याचा संभावना असते. तर ते दूध आपल्याला जे तपासणीसाठी घ्यायचं आहे तर ह्या मशीनमध्ये ठेवून, याला लॅमिनार म्हणतात, याच्यामध्ये दूध आपण 1-2 ml दूध जे काही आपल्याला तपासणीसाठी घ्यायचे आहे ते दूध आपण ह्या मशीनमध्ये ठेवून आपण कलेक्ट करतो. हे 48 बॉटल्सचं पाश्चरायझर मशीन आहे आणि या बॉटलमध्ये आपण 11 ते 12 लिटर एका सायकलमध्ये मिल्क पाश्चराइज करू शकतो. हे एकदम आधुनिक पद्धतीची आम्ही कल्चरल लॅब बनवली आहे. त्यामध्ये आईच्या दुधाची चाचणी केली जाऊ शकते आणि इथे जे मिल्कचे सॅम्पल्स आहेत ते आपण डायरेक्टली बॅक्टेरियोलॉजिकल इन्क्युबेटमध्ये कल्चर करू शकतो. आम्हाला कल्चरसाठी दुधाचे सॅम्पल बाहेर पाठवण्याची गरज नाही. हे क्लिनिंग आणि ऑटोक्लेव्ह रूम आहे. या रूम मध्ये आम्ही बॉटल्सला, पंपिंग किटला स्वच्छ इथे धुवून घेतो. त्याच्यानंतर ऑटोक्लेव्ह मध्ये आम्ही त्याला स्टरलाइज करतो आणि हॉट एअर ओव्हन मध्ये आम्ही या बॉटल्सला ड्राय करून सर्जिकल डम्प्स मध्ये स्टोअर करून ठेवतो.